हाय मित्रांनो, आम्ही चाललो आमच्या मित्राच्या घरी. आता बघू शकता आम्ही गाडीवर बसलेलो आहे तिघीजण. आता त्याचं घर ना लई कोपऱ्यात आहे. आता इकडं टर्न मोड, इकडं टर्न मोड, रस्त्यात अवधाला येऊन लागला. ठोकणारच होतो, वाचून गेला. तेवढ्यात त्यांनी गाडी फिरवली, कुत्रा आलं, ते बी सरकून गेलं. ते आता सरळ 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 गेलं, अंधार बुसूट झालं बरं का. लगेच त्याच्या घरी पोचलो तेवढ्यात. तर बघू शकता आम्ही गाडी लावली, आता उतरणार होतो. त्याचं रूम आहे दुसऱ्या मजल्यावर बरं का. इथून आता चाललो आम्ही. आता आलो. हा बघा काय करत होता हा हुशार ना, गुलू गुलू करत होता त्याच्या मोबाईलमध्ये. बघा बघा, दिसलं का लय वेकर आहे तो, बघू शकता. आता बघा तिने काहीतरी दाबलं बघा, लगेच स्किप मारून दिला. तो नाचू तर रुस्तम आहे बघा. राहुल आहे ना बसलेला होता बरं का. हा विचारत होता काय बघत होता म्हणे. हा म्हणे येऊ ते झालं. तो बोलत होता काय रे काही नाही म्हणे. झालं मग तुम्हाला रूम दाखवायचा होता. हा बघा, हा बरं. हा पण आल्या मोबाईलमध्ये बोटं घालून बसला. काय माहिती काय करत होता. राहुल बोलतो माझ्या मोबाईल. तेवढ्यात आमच्या पप्पू डार्लिंगची एंट्री झाली. आता तो आला आणि पलंग नंतर दीपक तर दाखवला. दीपक बघा 2 बोटं दाखवत होता. तो पण त्याच्या मित्रांसोबत चॅटिंग करत होता. हा मग मस्त आता त्याच्या गप्पा मारायला लागला बरं गप्पा. काय बघून बोलत होता त्याच्याकडे बघून. बापूंचा टकला बघत होता त्याच्याकडे. नंतर दीपककडे दाखवलं. दीपक म्हणतोय ये बघ म्हणे. त्याला म्हणतो तू आता असा करतोय हे तर आम्ही लहानपणी करायचं म्हणतात. एवढीच या लहान गोष्ट होता असं म्हटलं बरं का. हा बघा हा काय चोळतोय काय दीपकने बरं मोबाईल काढला. तर पप्पू बाईने लहान वाजता चांगलं होतं एवढी. हा बघून पप्पी दिली. चला मग भेटूया उद्या.